दुबईचं स्वरूप खूपच बदललंय. म्हणजे तिकडे गोल्डन व्हिसा असेल, नवनवीन प्रोजेक्ट्स येत आहेत, सुरक्षिततेच्या बाबतीत देखील दुबई सध्या खूप चांगल्या पद्धतीने सेफ आहे, जीवनशैलीमध्ये बरेच बदल झालेले आहेत. तर या सगळ्या बदलांचा रिअल इस्टेटवर काही परिणाम झालाय का? कोविड नंतर पॉप्युलेशन दुबईचं डबल झालेलं आहे आणि त्याची काही कारण आहे की रिअल इस्टेट मार्केट आता दुबईमध्ये इतकं हॉट असण्याचं कारणच हे आहे की पॉप्युलेशन वाढत आहे आणि त्याच्या सोबत गव्हर्नमेंटने काही स्कीम्स तिथे लॉन्च केल्या, जसं की गोल्डन व्हिसा. आता गोल्डन व्हिसा जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं, फक्त 4-4.25 कोटीची जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तीही तुम्हाला पूर्ण अपफ्रंट नाही करायचे. 24% तुम्ही डाऊन पेमेंट केलं की तुम्हाला गोल्डन व्हिसा मिळतो. हा 10 वर्षाचा व्हिसा असतो. या विजावर तुम्ही तुमच्या पेरेंट्सला स्पॉन्सर करू शकता, तुम्ही तुमच्या स्पाऊसला स्पॉन्सर करू शकता, तुमचे ड्रायव्हर, मेड्स यांना स्पॉन्सर करू शकता आणि हा 10 वर्षाचा रिन्युएबल विजा आहे. सो यासारख्या काही स्कीम्स दुबईच्या खूप वर्कआउट झाल्यात की अनेक देशातले मिलेनियर्स, इनफॅक्ट तुम्ही इंडियाची फिगर पण बघितली तर इंडियाने खूप सारे मिलेनियर्स लूज केलेत ओव्हर दुबई, की इंडियातून ते लोक दुबईत शिफ्ट झाले कारण बिझनेस करणं इझी आहे. या सगळ्या गोष्टी रिअल इस्टेटमध्ये डिमांड वाढवतात. जेव्हा पॉप्युलेशन वाढतं, लोकांना घर हवं असतं. दुबईकडे आता सध्या तेवढ्या कीज नाहीयेत, घरं तेवढी नाहीयेत. सो ही डिमांड ते रिअल आहे.